तुळजापूर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला त्या ठिकाणी भरघोस असं यश आम्हाला मिळालेलं आहे. माननीय आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब असतील, सुशीलजी ठाकूर साहेब असतील, त्या ठिकाणी आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी असतील आणि सर्व त्या ठिकाणी अर्चनाताई पाटील असतील, मल्हारदादा असतील, या सर्वांच्या कुशल नेतृत्वामध्ये पंचायत समितीचे 18 पैकी आमचे महायुतीचे 13 उमेदवार जे की आपल्याला या ठिकाणी कॅमेरा फिरवा सगळेजण या ठिकाणी आपल्याला दिसतील आणि जिल्हा परिषदचे आमचे 6 तालुक्यातील 6 उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले. आणि आज भारतीय जनता पार्टी तुळजापूरच्या वतीनं आमच्या या संपर्क कार्यालयामध्ये आम्ही त्यांचा यथोचित असा सन्मान आणि सत्कार आयोजित केला होता. त्या सत्कार सोहळ्याला सर्वच्या सर्व आमचे निवडून आलेले आणि न निवडून आलेले सुद्धा या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. आम्ही सर्वांचा त्या ठिकाणी सन्मान हा आज केलेला आहे. आणि 2-3 दिवसापासून खरं तर हा आमचा सत्कार सोहळा आयोजित करायचं काही सुट्ट्यामुळं याच्यामुळे राहून गेला. आज हा सत्कार सोहळा आम्ही त्या ठिकाणी केलाय आणि येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची ही सेवा आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होणार आहे हे या निमित्ताने आपल्याला मी सांगतो. आणि या निवडणुकीमध्ये निश्चितप्रमाणे मी एक सांगणार आहे की जे आमचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले नाहीत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी खचून जाता कामा नये. तुम्ही सुद्धा आमच्यासाठी पंचायत समिती सदस्यच आहे, तुम्ही आमच्यासाठी जिल्हा परिषद सदस्यच आहे. तुमच्या भागामध्ये जो काही विकास काम आहे हे त्या ठिकाणी आपण पराभूत झाला म्हणून ते थांबणार नाही. आणि आपल्याला पराभूत करण्यासाठी जी काही त्या ठिकाणी कारणं असतील त्या कारणावर सुद्धा पक्ष नेतृत्वाकडून 100% कारवाई त्या ठिकाणी होईल आणि त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी जे काही त्यांच्या हातून घडले त्यासाठी शिक्षा सुद्धा 100% त्या ठिकाणी होईल. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी खचवून जाता चांगलं काम करावं असं या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. येणाऱ्या काळामध्ये आता पंचायत समितीचे सभापती असतील, उपसभापती असतील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील यांच्या निवडी त्या ठिकाणी होतील. आम्ही कार्यकर्ते म्हणून, सहकारी म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या कार्यक्रमाला आमचे 13 सदस्य पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषद सदस्यांना आम्ही फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्या कुठे आहेत ते आम्हाला माहिती नाही, परंतु आता हे सर्व सदस्य सुद्धा निवडून आल्यानंतर सहलीला न्या असं त्यांचं म्हणणं आहे. ते सुद्धा सहलीला कदाचित निवडून आल्यावर आणि आपल्या पंचायत समितीमध्ये त्यांचं निवड झाल्यानंतर ते जातील कदाचित. त्यामुळे त्यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आधी सर्व जे पंचायत समिती जिल्हा परिषदचे सर्व सदस्य आणि आमदार साहेब दादा आणि जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जे निवडून आले ते समविचाराचे, त्यामुळे सभापती ठरण्याचा अधिकार पार्टी जिल्हा अध्यक्ष माननीय दादा सदस्य आणि पदाधिकारी घेणार आहेत आणि एक मुखानच होणार आहे. कारण पक्षाचं जी सत्ता आली आहे ती लोकांचं काम करण्यासाठी आलेली आहे. त्यामुळं सभापती कोणी महत्वाचं नाही, पक्षाचं काम लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सभापती असेल, उपसभापती असेल, सगळं निवडी एक पद्धत होणार. तरी मला अंदाजा एवढा 100% प्रयत्न करते आणि दिलेला शब्द आणि अंदाज पाहते. म्हणजे तुळजापूर लक्षात येते तुमच्या तुळजापुरात एकदा दादापाशी जे ठरलं ती 5 वर्ष ठरतंय. त्याच्यामुळे पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना माहिती विनंती एकमुखानं सगळ्यांनी एकमुखानं ठरवायचं आणि 5 वर्ष ती पालन करायचं. लोकांच्या अडचणीसाठी सोडण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि जी लोक सोबत राहून जी वारंवार सोबत जातात आणि इलेक्शन आधी पळून जाते अशा लोकांपासून पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सावध राहावं एवढी सगळ्यांना विनंती करतो.